अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपण आता श्रावण सोमवारची शिवमुठची कथा बघणार आहोत. तर बघा, एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करत होता आणि त्या राजाला 4 सुना होत्या आणि 4 सुनामधल्या राजांच्या म्हणजे 3 सुना ह्या आवडत्या होत्या आणि एक नावडती सून होती. ते ह्या आवडत्या सुनांचा खूप लाड केले जायचे आणि जी नावडती सून होती, तिला म्हणजे सगळेजण घरामध्ये त्रास द्यायचे. तिला उष्ट-पाष्ट खायला द्यायचे. जे काही उरलं-सुरलं शिळं वगैरे असं तिच्या समोर ठेवायचे आणि तिच्याकडनं काम खूप करून घ्यायचे आणि तिला तेव्हा असं त्यांनी गुरं चारण्याचं एक काम दिलं होतं. तर गुरं चारण्याचं काम मग तिच्यावर कामाचा म्हणजे घरातलं काम झाल्यानंतर ती गुरं घेऊन आपल्या रानावनात जायची गुरं चारायला आणि तेव्हा बघा म्हणजे चालू झालेला होता आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार होता. आणि ती जेव्हा रानात गेली गुरं चारायला तेव्हा, तेव्हा तिला देवकन्या आणि म्हणजे नागकन्या म्हणजे चाललेल्या दिसल्या. तर चाललेल्या दिसल्यानंतर तिनं विचारलं, "ताई म्हणजे बाई तुम्ही कोण? तुम्ही कुठं चालल्यात? काय चालल्यात?" मग तेव्हा तिनं नागकन्या, देवकन्यांनी सांगितलं, की "आम्ही शिव मंदिरात जात आहे आणि शिव मंदिरात पूजा करतोय." तर ती म्हणती, म्हणजे शिव मंदिरामध्ये पूजा कशाची?" तर ती म्हणती, "श्रावणी सोमवार आहे आणि आम्ही शिवमूठ वाहत असतो. तिथं आम्ही वसा घेतलेला आहे." तर ती म्हणती, "वसा म्हणजे काय?" तर आता शिवमूठ व्हायची, ही पूजा करायची, आपण हे व्रत करण्याचं ह्याला वसा म्हणतो. तर हे मग ते शिवकन्या, देवकन्या जातात पूजेला आणि मग ही म्हणती, "मी तुमच्यासोबत येऊ का?" तर ते म्हणल्या, की म्हणजे चालेल. तर मग तिला ती ती त्यांच्यासोबत सोबत जाते आणि मग ती त्या सगळ्या देवकन्या पूजा करतात, नागकन्या पूजा करायला लागतात. तेव्हा ही त्यांच्याकडे बघत असते, की "ही अशी पूजा करता का तुम्ही?" ते म्हणतात, "हो." तर ती त्यांना साहित्य मागती त्या पूजेचं आणि मग त्या म्हणजे साहित्य द्यायला तर त्या म्हणतात, "आधी तू कोण आहेस? आम्हाला सांग." तर ती म्हणते, "मी राजाची सून आहे. तर मी नावडती सून आहे. त्यामुळे मी हे गुरं चारण्याचं याचं काम माझ्याकडे दिलेलं आहे." मग त्या देवकन्या यांना वाटलं, की आता ही राजाची सून आहे. मग हिला त्या त्या पूजेचं साहित्यातलं थोडं-थोडं साहित्य त्या तिला देतात आणि ती त्यांच्यासोबत त्या दिवशी ती पूजा करते. पहिला सोमवार असल्यामुळे मग हिनं सगळं मनोभावे पूजा केलेली असते. कारण हिला माहिती असतं, की हे आपण घरामध्ये नावडतं आहे आणि आपल्यावर म्हणजे कोणीच माया-दया करत नाही. आपल्याला कोणी जेवायला वगैरे व्यवस्थित देत नाही. सगळं उष्ट-पाष्ट देतात. आपल्याकडनं खूप कष्ट करून घेतात. आपल्याला एका बाजूला टाकलेलं असतं. असं नावडतीचं म्हणजे असतं रोजचं हे तिच्यावर. आणि ह्यांनी सांगितलं म्हणजे ती विचारते नावडती, की ही पूजा केल्याने काय फळ मिळतं? तर ती देवकन्या म्हणजे सगळ्या नागकन्या ह्यांना सांगतात, की जेव्हा आपण म्हणजे शिवपिंडीवर आपली जी शिवमूठ वाहतो, जेव्हा आपण मनोभावे पूजा करतो भगवान शंकराची, तेव्हा आपल्याला जे काही आपल्याला म्हणजे त्रास झालेला असतो, तो सुद्धा कमी होतो आपल्या आयुष्यातला त्रास आणि जे काही आपल्याला नावडतं केलेलं आहे, ते सुद्धा आपण म्हणजे घरच्या लोकांचा आपण आवडतं होतो. आपल्याला म्हणजे आपला संसार सुखी चालतो, आपल्याला मुलं-बाळं होतात आणि जे काही तुमच्या संकट आहे, ते सुद्धा नाहीसे होतात भगवान शंकराची पूजा केल्याने. असं त्या नागकन्या, देवकन्या त्या नावडतीला सांगतात. मग नावडती त्यांच्याकडनं साहित्य घेऊन ती सुद्धा मनोभावे पूजा करते, व्रत ठेवती त्या दिवशी सोमवारचा उपवास करते. त्यांनी सांगितलेलं असतं दिवसभर उपवास करायचा आणि रात्री जेवण करायचं म्हणजे नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर जेवण करायचं, नाहीतर दूध पिऊन झोपून जायचं. तर मग ही नावडतीनं पूजा पूर्ण केलेली असते, व्रत केलं असतं मनोभावे सगळं व्रत. तिलाही माहीत असतं, की आपल्या घरामध्ये इतका त्रास आहे, आपल्याला ह्याच्यात आपला बदल व्हावा म्हणून ती पण मनोभावे व्रत करते, पूजा करते आणि घरी येते. मग तेव्हा त्यांनी त्या नागकन्या आणि देवकन्येने सांगितलेलं असतं, की आम्ही ह्यावेळेस तुला हे साहित्य पूजेचं दिलेलं आहे. पुढच्या सोमवारी जेव्हा येशील तेव्हा तू तुझ्या घरून साहित्य घेऊन ये. मग नावडती असं करून आपल्या गुरांना वगैरे घेऊन घरी येते आणि घरी आल्यानंतर मग आता सगळे कामं तिचे तर रोजचे ते ठरलेले कामं आहेत. रोजचे ती सगळं कामं करणार. परत गुराचारांना म्हणजे रानावनात चारा खायला घेऊन येणार. मग ती असा दुसरा सोमवार आला. दुसऱ्या सोमवारी तिनं घराच्यांच्याकडनं ते साहित्य सगळं पूजेचं साहित्य मागून घेतलं, उपवास ठेवला आणि तिथं परत देवकन्या, नागकन्यांची भेट झाली आणि त्यांच्यासोबत ती पूजा करायला गेली आणि तेव्हा तिथं म्हणजे तिनं पूजा केली. तेव्हा तिनं शिवमूठ वाहिली. तर शिवमूठ वाहिली तर मग म्हणजे असं शिवमूठ वाहताना काय म्हणायचं हे तिला मग तिने विचारलं, तिनं नावडतीनं त्यांना.
तर ती म्हणायचे, की "शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा" आणि "नावडतीची आवडती होऊ दे ईश्वरा" असं ती म्हणायला तिनं सांगितलेलं त्या नागकन्ये देवकन्येनं. मग ती ते शिवमुठ व्हायची आणि म्हणायची. आणि मग परत दुसरा सोमवार झाला तेव्हा तिनं सगळं अशी मनोभावे पूजा केली, व्रत केलं. परत घरी गेली. रात्रीचं आपलं दूध पिले, झोपून राहिली. आणि मग तिसऱ्या सोमवारी सासू-सासऱ्यांनी विचारलं, की "तुझा देव कुठं आहे? तू कुठं जाते हे पूजेचं साहित्य घेऊन?" तर ती म्हणे, "माझा देव जो आहे तो रानात आहे देव." तर रानात देव आहे, तर मग ते म्हणे, "आम्हाला पण तुझा देव पाहायचा." पण ती म्हणे, "देव आहे, पण तिकडं काटे-कुपाटे, वाघ हे ते खूप आहेत. म्हणजे त्रास आहे तुम्हाला यायला." पण ते जेव्हा ही पूजा करायला चालली, तेव्हा हिच्या मागोमाग सगळे चालले आणि जेव्हा चालले तेव्हा पण हिला सवय झालेली असती काटे कारण ही रानामध्ये म्हणजे गुरांना घेऊन जायची सवय असते, तर हिला म्हणजे हे होत नसतं आणि जेव्हा सासू-सासरे येतात, तेव्हा त्यांच्या मनात येतं, की "अरे, ही रोज कशी येत असेल ढोरांना घेऊन इकडं?" त्यांना सुद्धा म्हणजे ते आश्चर्य वाटायला लागतं, की आपल्याला आज थोडंसं सुद्धा आपल्या एका रानात आपल्याला चालणं होत नाही आणि ही रोज रोज येते इकडं म्हणून. पण मग असं करत-करत ती त्यांचे ती सासू-सासरे सगळे लोकं तिच्या मागे-मागे जात असतात आणि ती पुढे-पुढे चालत असते. पण जेव्हा ती पुढे-पुढे चालती, तेव्हा तिच्या मनात येत असतं, की देवा मनातून प्रार्थना करते, की यांना म्हणजे यांना दर्शन घडव म्हणून आणि मग असं करत-करत ती मंदिराजवळ जाती, पूजा करते. पण जेव्हा त्या मंदिराजवळ जाती, तर तेव्हा आपोआपच ते मंदिर म्हणजे सुवर्ण मंदिर होतं. त्याचे खांब सुवर्ण होतात आणि पूर्ण अगदी झुंबर वगैरे सगळं ते मंदिर असं पूर्ण भव्य-दिव्य मंदिर तयार होतं आपोआपच. आणि मग जेव्हा हे सगळे सासू-सासरे, सगळे राजा वगैरे दर्शनाला जातात तिच्याबरोबर मागे-मागे तिच्या आणि जेव्हा ही पूजा करते, शिवमुठ वाहते, शिवमुठ वाहताना, तीळ वाहताना परत म्हणते, की "शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वरा देवा" आणि म्हणजे नावडतीचा आवडती होऊ दे रे देवा, असं म्हणत म्हणत राहते ती शिवाला. आणि जेव्हा मग ही पूजा वगैरे करते, मग सगळेजण पूजा वगैरे करून आणि घरी वापस यायला लागतात आणि वापस आल्यानंतर जेव्हा राजाचं जे शेला आहे, तो त्या मंदिरातच त्या खुंटीला अडकून ठेवलेला असतो, तो तिथंच विसरतो. मग राजा परत तो शेला आणण्यासाठी निघालेला असतो आणि त्या मंदिरात जातो. तेव्हा मंदिर परत अगदी जसं पहिलं सुरुवातीचं होतं, अगदी साधं छोटं मंदिर, परत त्याचं रूप बदलून जातं आणि छोटं होतं. मग राजाला वाटतं, "अरे, असं कसं काय? आपण आत्ता आलो तेव्हा इतकं भव्य-दिव्य मंदिर होतं, सुवर्णजडित मंदिर होतं आणि आता हे छोटं कसं काय?" त्या नावडतीला विचारतात, "हे मंदिराचं असं कसं काय?" पण नावडती म्हणती, "असाच आहे माझा देव. पहिलं अगदी साधं, सोपं, छोटं असं मंदिर, हे अगदी माझ्या देवाचं मंदिर आहे. मी फक्त प्रार्थना केली होती, की माझ्या म्हणजे घरच्यांना तुझं दर्शन व्हावं, म्हणून त्यांनी ते रूप पालटून तुम्हाला दर्शन दिलं सगळ्यांना, सासू-सासऱ्यांना, नवऱ्याला." मग तेव्हा त्यांना कळतं, की हे नावडतीमुळं जर आपल्याला एवढं देवाचं दर्शन झालं, तर ही किती भाग्यवान आहे. मग खरी हीच म्हणजे आवडती व्हायला पाहिजे. पण आपण हिला नावडतीचा दर्जा दिला. घरात आपण हिला खूप कष्ट, काबाड कष्ट करायला लावले. आणि असं म्हणून मग ते जेव्हा ते रूप देवाने सुद्धा त्यांचं म्हणजे हिच्यामुळं आपल्याला दर्शन झाल्यामुळं त्यांनी नतमस्तक झाले महादेवासमोर. आणि जेव्हा त्यांना कळलं, की आपण हिला खूप त्रास दिला आणि ही म्हणजे अगदी देवाच्या जवळ आहे. म्हणजे ज्यांची सेवा आपण खूप अशी करतो सेवा त्यांचं मनातून केली नाही, की त्यांचं काय. ज्यांच्या मनात असतं खूप देवाचं, ज्यांना किती काबाड कष्ट असू द्या घरी, पण त्यांनी मनातून सेवा केली, की त्यांचा देव बरोबर ऐकतो. त्यांच्यावर देव प्रसन्न होतो, कृपा आशीर्वाद प्राप्त करतो. तर हे मग राजांना कळलं, की ही नावडती असून देवाच्या जवळची आहे आणि ज्यांना आपण आवडतं करत होतो, त्या तर काहीच करत नव्हत्या. पण ही काबड कष्ट करूनही हिच्यामुळं आपल्याला देवदर्शन झालं. मग ते लक्षात आल्यानंतर तेव्हा तिथून त्या मंदिरापासूनच मग त्या नावडतीला त्यांनी पालखीत बसवून घरी आणलं आणि तिला योग्य म्हणजे तिची सगळे सन्मान तिला दिला. तिचं गळ्यातले म्हणजे दागिने वगैरे, साडी, तिला शेला वगैरे सगळं व्यवस्थित आणि त्या दिवसापासून ती नावडतीची आवडती झाली. तर ही अशी तिच्या म्हणजे रोजच्या ज्या श्रावण सोमवारी तिने शिवाची पूजा केली, तर तिच्या आयुष्यात इतका बदल झाला. नावडतीची ती आवडती झाली. तसे आपल्या सगळ्यांच्या सुद्धा आयुष्यात बदल व्हावं. आपल्या आयुष्यात सुद्धा शिव, भगवान शंकर आपल्याला प्रसन्न व्हावे, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी. तर हे अशा म्हणजे ही कहाणी आहे, की आपण सुद्धा सेवा केल्याने नक्कीच आपल्या आयुष्यात बदल होईल आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक वातावरण तयार होईल. जे काही संकट आहे ते सुद्धा निघून जातील. ही अशी ही शिवमुठ वाहिण्याची कथा आहे आणि जर शिवमुठ आपण ह्या सगळ्या जर वाहिल्या आणि मनोभावे जर पूजा केली, तर नक्कीच आपल्यावर सुद्धा भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील
आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.